श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आमच्याकडं म्हणजे रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केले जातं आणि माझं ह्यावर्षी थोडं लेटच झालं होतं. तर बघू शकता तुम्ही, मी जिथं जे आपले वाण म्हणतो ते घ्यायला गेले होते, ते तर तिथं अशा प्रकारे वस्तू होत्या आणि अशा प्रकारे तिथं सेल लागलेला असतो. पण तरीही मला ज्या वस्तू पाहिजे होत्या, त्या काही मात्र भेटल्या नाही. तर बघू शकता तुम्ही, यातून तुम्हाला जर पुढच्या वर्षी संक्रांतीच्या वेळेस हळदी-कुंकू करायचे असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला कामं येईल. कारण मी हा आधी करायला पाहिजे होता, पण माझ्याकडनं झाला नाही. तर खूप छान-छान अशा वस्तू होत्या आणि तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या वस्तू होत्या आणि मी तुम्हाला आज आपण हळदी-कुंकू का साजरा करतो आणि कशी प्रथा पडली ते सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा. तर मकर संक्रांत ही अगदी रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चालू असतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण ह्या हळदी-कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र यायच्या, एकमेकीचे सुख-दुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाज प्रगत होत गेला, तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली. पण हळदी-कुंकवाची प्रथा मात्र सुरूच राहिली. हळदी-कुंकू समारंभ कसा साजरा करतात आणि त्याचे महत्त्व काय, याविषयी मी थोडक्यात सांगत आहे. तर हळदी-कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे जी सुवासिनी आहे, तिच्यातील दुर्गेचे रूप प्रगट होते आणि तिला जर श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावले आपण, तर त्या जीवातील जो ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरी आहेत, त्या जागृत होतात आणि त्यांना त्या शक्तींना आव्हान केले जाते. जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवीन म्हणजेच ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण व्हायचे आहेत, त्या स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आपापल्या घरी आयोजित करतात. इतर सौभाग्यवती स्त्रियाही आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना घरी बोलावतात आणि मार्गशीर्ष महिन्याबद्दल इतर जी हिंदू धर्मात जी काही प्रथा आहे, म्हणजेच देवीची पुस्तकं वगैरे वाटणे, ते करतात. आणि आपल्या हिंदू धर्मात कसं असतं, एखादी स्त्री गप्पा मारायला जरी शेजारी गेली, तर त्या स्त्रीला त्या 2 स्त्रिया जर एकत्र आल्या, तर गप्पा मारून झाल्यावर एकमेकांना हळदी-कुंकू लावतातच आणि समोरचीला, तिच्या नवऱ्याला, तिच्या संसाराला उदंड आयुष्य लाभो अशी शुभ मनोकामना करतात. अगदी एखादी देवीची पूजा करताना स्त्री तिला स्वतःला हळदी-कुंकू लावते आणि समोरच्या स्त्रीलाही लावते आणि अशा प्रकारे ही असा इतिहास म्हणजे असंच परंपराच पडत गेली. प्रारंभिक काळात महिलांची सामाजिक कोंडी प्रामुख्याने असायची आणि त्यामुळे हळदी-कुंकू केला म्हणजे या कार्यक्रमात महिला एकत्रित यायच्या आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण करायच्या, आपलं सुख-दुःख बोलायच्या. त्यामुळे ही प्रथा पुढं पडत गेली. असं सांगायला भरपूर माहिती आहे, पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. अशी पुराणातही खूप म्हणजे त्याला महत्त्व आहे, पण मला जेवढं माहिती आहे, चुकीची माहिती देण्यातही अर्थ नसतो. तर इथं बघू शकता तुम्ही, स्त्रिया आपल्या घरी आल्या होत्या आणि आमच्या गावाकडच्या स्त्रिया आहे सर्वसाधारण. आमच्याकडं वेळ नसतो पार्लरमध्ये जायचा, मेकअप करायचा, नऊवारी नेसायची वगैरे आहे. जसं आपण घरी असतो तशा प्रकारे आमच्याकडच्या बायका असतात, एकदम साध्या आणि सिंपल. तर मी काहीतरी नवीन करायचं ठरवलं, तर आमच्याकडं कसं असतं, एखाद्या शहरातल्या हिचा व्हिडिओ बघितला, कुणाचा स्टेटस वगैरे बघितला, तर बायकांची चर्चा होते, "बाई तिने किती छान केलं, हिने किती छान केलं." तर म्हटलं चला यावेळेस आपणही थोडंसं वेगळं करू आणि मला जसं जमेल तसं मी माझ्या पद्धतीने केलं आणि मस्त रांगोळी वगैरे काढली, थोडंसं डेकोरेशन केलं, होतं त्या सामानात केलं आणि पण तरीही स्त्रियांना खूप आनंद वाटला, की तू खूप छान केलं आणि आम्हीही पुढच्या वर्षी असंच करू. आणि मलाही कुठेतरी वाटलं, की सर्वांना आनंद झाला आणि मस्त उखाणे वगैरे मी थोड्याशा ज्या छोट्या-छोट्या 3 ते 4 प्रकारचे वाण आणले होते आणि त्याच्या मस्त छोट्याशा अशा चिठ्ठ्या केल्या आणि प्रत्येकाला त्या दिल्या. ज्या चिठ्ठीत जे नाव निघेल त्या प्रकारचे वाण दिले. 5 कुंड्या आणल्या होत्या. त्यात मी तुळशीचे रोपं लावले होते, कारण सुवासिनींना तुळशीचे रोपं देणं चांगलेच असते. आणि मी एक हे बी ठरवलं होतं, की विधवा स्त्रींनासुद्धा बोलवून आपण त्यांनाही हळदी-कुंकवाचा मान द्यावा. पण कसं खेडेगावात असल्यामुळे तो अतिशहाणपणा होईल. नाहीतर मलाही वाटत होतं मनोमन, की त्या स्त्रियांनी कोणतं पाप केलं आहे. जर पुरुष हा जर त्याची स्त्री नसली, तर तो विधवा पण पाळतो का? नाही पाळत. मग स्त्रीनंच काय एवढं पाळायचं? तिचा का सगळा हक्क हिरावून घेतला जातो? असं कुठेतरी वाटत होतं. पण समाजाच्या पुढं मी जास्त जाऊ शकत नाही, कारण आपणही खेड्यागावात असतो आणि ह्या परंपराला
पण तुमच्या सर्वांची साथ असेल ना तर मी पुढच्या वर्षी नक्कीच त्या प्रकारचा कार्यक्रम करेल. पण त्यासाठी मला तुमच्या सर्वांचं पाठबळ पाहिजे. आणि अशा प्रकारे बघा सर्वांना ज्या चीट होत्या त्या मी प्रत्येकाला वाटल्या आणि जे जे त्यांच्यात निघालं तो वाण मी त्यांना दिला आणि त्या खूप खुश होत्या. मस्त चहा वगैरे झाला होता आणि मी माझ्या पद्धतीने जसं जमेल तसं हळदी-कुंकू आणि माझा ते रात्रीचा टाईम होता त्यामुळे आणि कॅमेरे जरा अंधार येत होता तर समजून घ्या. मी आहे तेच बोलत आहे. जास्त काही मी म्हणजे वाजवीपेक्षा जास्त सांगत नाही आहे. तर इथं बघू शकता कोणाला कुंडी निघाली तर कोणाला छोटीशी बरणी, कोणाला कंगा. मला वाटत होतं की काहीतरी मेकअपचं सामान द्यावं. पण एकच दिवस राहिला होता माझ्याकडं आणि मग जी फिरकी असते ती आपण करंज्या वगैरे करतो, ती फिरकी दिली होती. आणि 4 प्रकारचे वाण होते तर इथे छोटे मुलीही म्हणजे आपल्या मम्मीसोबत आल्या होत्या. आणि माझं जर काही शब्द चुकत असले तर चुकी पदरात घ्यावी आणि माफी करावी मला. आणि अशा प्रकारे मी हळदी-कुंकू लावल्यानंतर सर्वांनी उखाणे घेतले. छान मस्त गप्पा गोष्टी झाल्या. कमीत कमी अर्धा ते 1 तास सर्व स्त्रिया थांबल्या होत्या आणि मलाही छान वाटत होतं. मस्त गप्पा चालल्या होत्या. मुलंही होतं. फक्त जागा थोडीशी कमी आली होती कारण रूम छोटा होता आणि भरपूर मी कमीत कमी 20 ते 25 स्त्रियांना बोलावलं होतं. आता मी पुढच्या वर्षीचं म्हणजे मी बोलून ते काय म्हणतात ना, बोलाचाच भात आणि बोलाची कढी असं करणं योग्य नाही. पण तरीही मी बोलते. माझं असं नियोजन होतं की मस्त सर्व स्त्रियांना संक्रांतीच्या दिवशी बोलवायचं. मस्त संगीत खुर्ची जे शहरामध्ये करतात ते आपण खेड्यातही करू शकतो. का बरं? शहरातल्या स्त्रियांना करतात मग आपण का नाही करायचं? कारण आमच्या खेड्यातल्या बायकांना कामं असतात शेतातले आणि शेतातलं दिवसभर कामं करून आल्यानंतर त्या थकतात. त्यामुळे त्यांना वाटतं नको बाबा कशाला करायचं. पण मी हे पुढच्या वर्षी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल आणि मी ते करणार. माझ्या मनात इच्छा आहे ती मी खरोखर अंमलात आणणार. आणि स्त्रिया म्हटल्या की खूप छान केलं तू आणि पुढच्या वर्षी आम्ही असं करू, हे करू. मला मस्त वाटत होतं आणि काही बोलत होत्या, "बाई व्हिडिओ काढू नको, तू YouTubeला टाकतील." तर म्हटलं नाही मी नाही टाकणार आणि गपचूप व्हिडिओ काढून घेतला आणि टाकला. तर माझा हात मी जे आहे ते रिअलमध्ये बोलते, ठरवून बोलत नाही. त्यामुळं माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि तुमची कमेंटच मला माझा पुढचा व्हिडिओ करायला म्हणजे प्रोत्साहित करते की तू चांगलं करते, कर. तर तुमची कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि आता इथं मी हळदी-कुंकू झालं. आता या ज्या ताई होत्या त्या नंतर आल्या होत्या आणि जेवढ्यांचा व्हिडिओ करायचा म्हटलं तर खूप मोठा येत होता. तर उखाण्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टकटमध्ये. तर हे बघा आमच्याकडच्या स्त्रियांचं साधं सिंपल असतं. फक्त मीच साडी नेसली होती. बाकीच्या सर्व मीच म्हणजे चांगली साडी नेसली होती. आणि हे बघा आता स्त्रियांचं चाललं होतं कोणाचं मला स्वयंपाक करायचा, मला हे करायचं, आज उपवास आहे, ते आहे. म्हणजे आपल्या स्त्रियांचं कसं असतं कुठंही गेलं ना पहिले घराची चिंता. नाही बाबा मला स्वयंपाक करायचा, मला हे करायचं आहे, याला उपवास आहे, त्याला उपवास आहे. असंच चाललं होतं. तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ह्या गावाकडच्या बायका खूप गावाकडच्या साध्या भोळ्या बायका माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.